12 ते 18 जानेवारी दरम्यान राज्यात ढगाळ हवामान होणार आहे. सोबतच काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसणार आहेत. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातमी YouTube चॅनल. तर जे काही बंगालची उपसागरात सिस्टीम तयार झाली होती ती निवळलेली आहे. पण त्याच्यामुळे राज्यात पूर्वेकडचे वारे पोहोचू लागलेले आहेत. याच पूर्वेकडच्या वाऱ्यासोबत काही प्रमाणात ढगही राज्यात पोहोचू लागलेले आहेत. आणि या सिस्टीममुळे आपल्याला राज्यात पावसाच्या सरी काही ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सध्या जर आपण पाहिलं तर सांगली, कोल्हापूर, त्यानंतर सिंधुदुर्ग, गोवा, बेळगाव, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीडचे काही भाग, इकडे परभणीचा काही भाग आणि नांदेड आणि इकडे गडचिरोलीच्या काही भागांमध्ये थोड्या प्रमाणात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. पण सध्या तरी या ढगांमधून विशेष पाऊस होईल असा अंदाज नाही आणि या ठिकाणी ढग आलेत म्हणजे थंडी या भागातील आता कमी होणार आहे. दिवस मात्र काहीसा थंड पाहायला मिळू शकतो, पण आपल्याला थंडी रात्रीची जी काही किंवा पहाटेची थंडी असेल ती कमी झालेली पाहायला मिळेल. सोबतच उद्यापासून थोडीफार शक्यता सुद्धा पावसाची दिसते. म्हणजे सोमवारसाठी जी काही थोडीफार शक्यता दिसते, की पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर या भागांमध्ये ढगाळ हवामान जास्त प्रमाणात राहील आणि एका दुसऱ्या ठिकाणी एकदम हलक्याशा सरी किंवा हलकी भुरभुर पाहायला मिळू शकते. सध्या तरी मोठ्या क्षेत्रावरती किंवा मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याचा अंदाज दिसत नाही. झाला तर एकदम हलका पाऊस, तोही साधारणतः 10 ते 20% क्षेत्रावरती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सोमवारी इतर ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही. सोमवारनंतर मंगळवारची जर शक्यता पाहिली तर मंगळवारी ही शक्यता नाशिक, अहिल्यानगर, रायगड, इकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, बेळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेडचा भाग असेल, यवतमाळ, परभणी, हिंगोली, जालना, बीड, अहिल्यानगर हा जो काही मोठा क्षेत्राचा भाग आहे, या ठिकाणी मंगळवारी हलका किंवा एक दुसऱ्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो आणि याची सुद्धा व्याप्ती जी साधारणतः 20 ते 30% क्षेत्रावरतीच राहील. सार्वत्रिक पाऊस होण्याचा अंदाज नाही. मात्र 2 दिवस ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील. परिणाम काय होईल तर दिवसात काहीसं तापमान घसरेल, तर रात्रीची थंडी कमी होणार आहे. ही थंडी साधारणतः 14-15 तारखेपर्यंत राज्यात इतर ठिकाणी सुद्धा म्हणजे उत्तर महाराष्ट्र असेल, मध्य महाराष्ट्राचा भाग असेल, दक्षिणेकडील मराठवाडा असेल, कोकण असेल, थंडी कमी झालेली पाहायला मिळेल. विदर्भात थंडी कमी होईल, पण तुलनेने थोडंसं थंड राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत विदर्भ खास करून पूर्वेकडील भाग असेल, तो काहीसा थंड राहील. आणि 15 तारखेनंतर विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये पुन्हा एकदा तापमानात चांगली घसरण पाहायला मिळू शकते. तर पश्चिमेकडील विदर्भात सुद्धा 16 तारखेनंतर तापमान थोडंसं घसेल. पण राज्याच्या इतर ठिकाणी खास करून दक्षिण भागांमध्ये तापमान घसरायला 17-18 तारीख उजळेल किंवा त्यानंतरच तापमान घसरू शकते. तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये 16 तारखेच्या आसपास तापमानात थोडीशी घसरण हळू पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर सांगितलं की मंगळवारनंतर मात्र राज्यात पाऊस होण्याची शक्यता कमी दिसते. झाला तर बुधवारी स्थानिक पातळीवर जर का ढगनिर्मिती झाली, तर पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्यामध्ये ढगाळ हवामान असेल, दुसऱ्या ठिकाणी झालं तर एकदम हलका पाऊस होऊ शकतो. त्याची शक्यता थोडीशी कमीच सध्या तरी दिसते. काही बदल झाला तर आपल्या याच YouTube चॅनलमध्ये तुम्हाला कळवण्यात येईल. बाकी सध्याकरता जर आपण इशारे नंतर पावसाचा अंदाज नंतर जर पाहिलं, तर पीक सल्ला काय आहे? तर ढगाळ हवामान होण्याची शक्यता आहे, तर कांदा पिकावर थ्रिप्स किंवा फुलकिडे होतील. त्यामुळे त्याचं निरीक्षण करून योग्य ते उपाययोजना करा. परत पक्व झालेल्या तुरीची काढणी चालू ठेवा आणि पावसाची शक्यता असलेल्या काही ठिकाणी आपला जो शेतमाल आहे तो सुद्धा सुरक्षित ठेवा. फवारणी जर कोणती करणार असाल तर हवामानाचा अंदाज नक्कीच पहा किंवा ढगांची दाटी पाहूनच फवारणीचा निर्णय घ्या आणि ऊस ऊस जो आहे, सुरू ऊस जो आहे त्याची लागवड चालू ठेवा. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.